नमस्कार, मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, गावी गेली होती मी आणि घरापुढेच वांग्याचं झाड लावलेलं होतं। त्याला अगदी काटेरी वांगी आलेली होती, तर त्यातली काही वांगी घेऊन आले मी। तर बघा, त्याचं मी आज भरीत करणार आहे वेगळ्या पद्धतीने अगदी। तर त्यासाठी ना वांगी स्वच्छ अशी पाण्यात जरा वेळ टाकून ठेवायची, धुवून घ्यायची स्वच्छ आणि शेंडे जे आहे ते शेंड्याला थोडंसं कट करून घ्यायचं आणि त्याचे जे काटे होते ते काट्याचा भाग पण साईडने थोडासा कट करून मध्यभागी दोन्ही बाजूनी चिरा द्यायच्यात वांग्याला। तर आता मीठ घ्यायचं आहे आपल्याला, वांग्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे, लसूण आणि हिरवी मिरची, कारण मी परतायला टाकणार आहे कढईमध्ये। तर त्यासाठी मी काय करते, मीठ टाकलं आहे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची असं प्रत्येक वांग्यामध्ये मी भरून घेणार आहे। 2च मिरच्या मी घेतलेल्या आहेत, 2 मिरच्या मला 4 वांग्यांमध्ये भरून घ्यायच्यात आणि 2-2 लसणाच्या पाकळ्या प्रत्येक वांग्यामध्ये अशा टाकून घ्यायच्यात। ही मिरची ज्यावेळेस तेलामध्ये परतली जाते ना, त्याचा एक फ्लेवर अगदी वेगळा येतो वांग्याला आणि खूप चवदार असं हे भरीत होतं। नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा वांगं कसं झालेलं आहे ते। तेव्हा व्यवस्थित अशी 4ही वांगी मी भरून घेतलं। फक्त 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही आहे। वांगी टाकून घ्यायची तेलामध्ये आणि भरीत करताना एक लक्षात ठेवायचं, जरी आपण फ्रीजमध्ये वगैरे वांगी ठेवली असतील तरी आधी साधारण अर्धा तास आपण बाहेर काढून ठेवायची, नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायची। तर अगदी 5 ते 10 मिनटामध्ये ही वांगी शिजली जातात। खूप जास्त वेळ आपल्याला त्याला शिजवायची गरज नाही लागत। बघा, मी झाकण ठेवल्यानंतर लगेचच वांगी शिजली गेलीत। दोन्ही साईडने बघायचं, चेक करून एकदा हलवून घ्यायचं आणि चेक करून बघायचं वांगी शिजली गेली आहेत का। तर थोडीशी कसर आहे वांग्यामध्ये, तर मी परत ठेवलं आणि आता वांगी शिजली गेली आहेत पूर्ण। आता जी मिरची, लसूण आणि शिजलेली वांगी आहेत ते मी उलटण्याच्या साहाय्याने कुस्करून घेणार आहे। अगदी झटपट असं हे भरीत तयार होतं, कोणताही वाटण नाही त्याला, कोणताही मसाला नाही। भरीत वांगी सगळी व्यवस्थित अशी कुस्करून घेतलीत। थोडंसं परत चवीनुसार मीठ टाकायचं, कारण मी आता दुसरे काही जिन्नस ॲड करणार आहे, त्यासाठी मिठाची गरज आहे आपल्याला। तर अर्धा कांदा टाकला आहे, कच्चाच कांदा बारीक चिरलेला। कोथिंबीर टाकायची आहे, काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे फक्त कलरसाठी, कारण आपण हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। आणि कच्चं तेल टाकायचं आहे, साधारण फक्त अर्धी पळी कच्चं तेल टाकलेलं आहे। कच्चं तेल वांग्याच्या भरीतामध्ये असं वरून टाकल्याने खूप जास्त त्याला टेस्ट येते। अगदी गावरान पद्धतीचं भरीत जे होतं गावी चुलीवर भाजून ना, तशी तुम्हाला टेस्ट त्याची मिळेल। मग अशा पद्धतीने वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे, अगदी वेगळ्या पद्धतीचं। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान कमेंट्स अवश्य करा। थँक्यू।